श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या फ्लॅटवर पोलिसांचा छापा, गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह इतर साहित्य जप्त। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 7 परिसरातील एका फ्लॅटमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवल्याची तसेच तेथे बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईत एका फ्लॅटवर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी एक देशी गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, बँक चेकबुक आणि वैद्यकीय फाईल्स असा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर फ्लॅटमध्ये कुणी पीडित तरुणी मिळून आली नाही। मात्र पोलिसांनी फ्लॅटची कसून झडती घेतली असता हा बेकायदेशीर शस्त्रसाठा उघडकीस आला। पोलिसांनी संबंधित फ्लॅट मालकाकडे सविस्तर चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हा फ्लॅट पडेगाव येथील उंडे नावाच्या एका तरुणाने भाड्याने घेतला होता। या उंडे नामक तरुणाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा एका तरुणीसह या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे। याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी माहिती दिली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी पंचनामा करत बेकायदेशीर शस्त्र व इतर साहित्य जप्त केले आहे। या गुन्ह्यातील एक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून श्रीरामपूर शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकरता पाठवले होते। त्या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतूस, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेले आहेत। तो फ्लॅट जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो उंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या उंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। त्यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।